तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुंबईत सध्या जोरदार वारे वाहत आहेत। मी सध्या मरीन ड्राईव्हला आहे। आज सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यासोबतच 2 जुलैसाठी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। हा इशारा मुंबई आणि रायगडसाठी देण्यात आलेला आहे। तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी 2 जुलै रोजी येलो अलर्ट जारी केलेला आहे। याचा अर्थ काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याच दिवशी रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि इथे काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की मुंबईमध्ये सध्या कशा पद्धतीचं वातावरण आहे। आकाश तर पूर्णपणे साफ दिसतंय, मात्र दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून येतील अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। जोरदार हवा जी आहे ती सध्या मुंबईमध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळते। जर मुंबईच्या बाहेरची परिस्थिती पाहायची असेल तर 30 जून ते 3 जुलै दरम्यान कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे आणि त्यासोबतच 29 जूनला 8:30 वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेनं 8.5 मिलीमीटर आणि सांताक्रूज वेधशाळेनं 6.8 मिलीमीटरची नोंद केल्याची सुद्धा माहिती मिळते। यावर्षी मोसमी पावसानं देशभरात 29 जून रोजीच प्रवेश केला आणि हा नेहमीच्या तारखेपेक्षा 9 दिवस आधी असल्याचं बोललं जातं आहे। मुंबईत पावसानं 26 मे रोजीच आगमन केलं होतं, जे आतापर्यंतचं सर्वात लवकर आगमन ठरलेलं आहे। यापूर्वी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी पाऊस दाखल झाला होता। आठवड्याच्या शेवटी MMR भागामध्ये 50 किलोमीटर प्रति तास वेगानं जोरदार वारे वाहल्याची सुद्धा नोंद झालेली आहे। त्यामुळे वारंवार वातावरणामध्ये बदल होत आहेत आणि या बदलासाठी नेमकं कारणीभूत कोण आहे यावर सुद्धा चर्चा होणं तितकंच गरजेचं असलं तरी देखील घराबाहेर पडताना मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।